ठाण्याच्या कोपरीतील संत तुकाराम मैदानात सुरू असलेल्या चैत्र नवरात्रोत्सवात शुक्रवारी लोकपरंपरेच्या रंगांची अनोखी उधळण झाली. धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोजित चैत्र नवरात्रोत्सवात श्री अंबेमा चरणी आगरी कोळी संस्कृतीचा साज चढला. अविनाश काबाडी, शशांक पाटील आणि पौर्णिमा काकडे यांच्यासह नामवंत कलाकारांनी सादर केलेल्या आगरी कोळी बाणा या बहारदार गीत संगीत नृत्य कार्यक्रमानं पारंपरिक ठेक्यावर रसिक भाविकांना थिरकायला भाग पाडलं. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर उपस्थित होत्या. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित चैत्र नवरात्रोत्सवामध्ये आगरी कोळी परंपरेचा सुरेल आणि रंगतदार आविष्कार पाहायला मिळाला. कोपरीच्या संत तुकाराम मैदानात पार पडलेल्या आगरी कोळी बाणा या संगीतमय कार्यक्रमानं उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. नारळी पौर्णिमेपासून विविध सणासुदीत गाजलेली गाणी तसंच कोळीवाड्यातील 21 दिवसीय गणेशोत्सवाचं गीतातून वर्णन केलं. पारंपरिक कोळी गीतांपासून ते 1970-80च्या दशकातील मी डोलकर यासारख्या लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणानं वातावरण भारावून गेलं. सुशील कुमार यांनी कार्यक्रमाचं ओघवत्या शैलीत निवेदन करताना सण उत्सवांचं महत्त्व तसंच 3.5 शक्तिपीठांचा महिमा रसिकांसमोर प्रभावीपणे उलगडला. एकंदरीतच आगरी कोळी परंपरेच्या सुरावटींनी चैत्र नवरात्रोत्सवात सुरावटींनी सांस्कृतिक ऊर्जा आणि आनंदाची उधळण केली. त्यापूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि अभिनेते मंगेश देसाई यांच्या हस्ते देवीची सागर संगीत महाआरती करण्यात आली.